श्री स्वामी समर्थ. असेच एक वेळ टोळांनी श्री स्वामी महाराजांना घरी बोलावले. स्वामी महाराज त्यांच्या घरी आले. त्यावेळेस टोळांनी श्री महाराजांचे खूप छान स्वागत केले. त्यांना स्नान घातले, त्यांची यथासांग पूजन केले, भोजनास पात्र वाढले. श्री महाराज पण जेवेनात. 10 वाजून गेले. चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टर दप्तर कचेरीत कारकून म्हणून होता. गोलपीठ साहेब कलेक्टर होते आणि हनुमंतराव पोतदार दप्तरदार होते. दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर 10 वाजता कचेरीत यावे असा त्यांचा कडक नियम होता. टोळांनी चिरंजीवास सांगितले की तुला कचेरीत जायचे आहे तर तू घरातून जेवण करूनच जा. विष्णुपंतही मोठे भक्तिवान होते. त्यांनी निश्चय केला की श्री महाराज भोजन केल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. जे व्हायचे असेल ते होईल. 11 वाजायचा सुमार झाला तरी स्वामींनी जेवण केले नाही. बरोबर 11 वाजता श्री स्वामींनी भोजन करायला सुरुवात केली. मग विष्णुपंतांनी आपले जेवण आटोपले आणि लगबगीने कचेरीत गेले. तेव्हा बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेड क्लार्क म्हणून होते. त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपल्याला थोडा उशीर झाला आहे याबद्दल रदबदली करण्यासाठी ते हेड क्लार्ककडे गेले. विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावास मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, तुम्ही तर आज माझ्या अगोदरच कचेरीत आला आहात आणि तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे. त्यांनी हजेरी बुक उलगडून त्यात त्यांनी हजेरी मांडली असल्याचे विष्णुपंतांस दाखविले. हे पाहताच विष्णुपंतांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. तेव्हा सर्व कारकून मंडळीही या गोष्टींचे मोठे कौतुक करून पाहू लागले. पुढे अनेक वर्ष ही कलेक्टर कचेरीतील गोष्ट सर्वांच्या तोंडी होती. श्री स्वामी महाराज त्रिकालातीत आहेत. ते अघटित लीला करतात याची प्रचिती त्यांनी त्यावेळी दाखवली. ही गोष्ट 1856 सालची आहे. श्री स्वामी समर्थ.